त्यांना काही चेंजेस पाहिजे जनतेला, तर त्यांनी इतिहास घडवणं आवश्यक आहे आणि घडवायला पाहिजे इतिहास. मी एक सर्वसाधारण महिला आहे आणि मला आवड आहे की अन्यायाविरुद्ध आवाज कोणी ना कोणी उचलला पाहिजे. मतदारांनाच मतदाराची ताकद माहीत नाही की आम्ही मतदार आहोत आणि आमची काय ताकद आहे. आज लेकरायले पोरी नाही भेटत आहे, कशामुळं? बेरोजगार आहे म्हणून. ड्युटी राहिली तर तुरंत पोरगी भेटते. ते जे जुने मंदिर आहे त्याला मी कसं प्रोटेक्ट करून आणखी जास्त मोठं सुंदर त्याचं सौंदर्यीकरण कसं करू शकते. म्हणजे घुगुसमध्ये प्रत्येक बेरोजगाराला रोजगार मिळणार, 100% मिळणार. महिलांवर जो अत्याचार होत आहे त्यांच्याविषयी आवाज उचलला पाहिजे. कोणी आतमध्ये असणार बा असं त्या मुलीला भान नव्हतं, पण एक युवक त्या दाराच्या आड असा लपलेला होता. ती मुलगी जशी आतमध्ये गेली तशी त्याने दार बंद केला आणि तिच्यासोबत वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केला. पेशंट आहे मुझे जाना आहे असं बोलून ते निघून गेले आणि त्यांनी पण हेल्प नाही केली. नमस्कार, DNW पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. मी दीपक न्यूजवाला. आज आपण स्पेशल गेस्ट सोबत चर्चा करणार आहोत, कारण आता नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्याच निमित्ताने घुगुस नगर परिषदसाठी संभाव्य उमेदवार म्हणून मालाताई मेश्राम यांचं नाव चर्चेत आहे. त्यांच्याशी थेट चर्चा करूया. नेमकं त्यांचं काय विजन आहे घुगुस नगर परिषदला घेऊन आणि आता या निवडणुकींमध्ये काय त्यांचा अजेंडा राहणार स्थानिक मुद्द्यांना घेऊन, आणि स्पेशली कॅम्पेन कसं चालणार आणि काय काय मुद्दे आपल्याला समोर उघडकीस येणार आहे. थेट चर्चा करूयात. आणि नेमकं काही दिवसांपूर्वी यांनी खड्ड्यात बसून एक आंदोलन केलं होतं, ते खूप जास्त चर्चेत आलं महाराष्ट्रामध्ये आणि महिला एकत्रित करण्याचं खूप मोठं उदाहरण ठरलेलं आहे त्या आंदोलनाला बघता. नमस्कार. नमस्कार, मी मालाताई अरुण मेश्राम, राहणार रामनगर घुगुस. आज म्हणजे समस्त महाराष्ट्राला तुमचा परिचय झालेलाच आहे, कारण काही दिवसांआधी तुम्ही एक आंदोलन केलं होतं, खूप चर्चेत आलेलं आहे. आणि घुगुसचा तर उडान पुलिया म्हटलं तर आज खूप मोठा मुद्दा झालेला आहे. TRPचा विषय झाला आहे तो. सर्वप्रथम तर आता निवडणुका आहेत, काय सांगू इच्छिता निवडणुकीच्या निमित्ताने, कारण तुम्ही एक संभाव्य उमेदवार म्हणून घुगुसकर बघत आहेत तुम्हाला. ते आता मतदारांचा माझ्यावर प्रेम म्हणा की विश्वास म्हणा की त्या दृष्टिकोनातून मतदार जो आहे माझे बंधू, माझे लेकी बाडी, माझे लेकरं जे आहेत त्या दृष्टिकोनातून मला बघत आहेत. त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की मी सर्वसाधारण एक घरगुती महिला आहे आणि ते मला ह्या ठिकाणी बघत आहेत, चर्चा करत आहेत. मनपूर्वक स्वागत करते मी त्यांचं आणि धन्यवाद पण करते. तर सुरुवात कुठून झाली? म्हणजे या आधी सुद्धा तुम्ही राजकीय भूमिका मांडल्यात आपल्या, आणि त्यानंतर तुमचे जे कार्य आहे समाजकार्याचे चालूच असते, म्हणजे विविध प्रकारचे उपक्रम चाललेच असतात. सर, सुरुवात मी 2001ला केली होती. ते लातूरला जेव्हा भूकंप आला होता आणि गुजरातला, तर तेव्हा आम्ही सगळ्या महिलांनी, माझं महिला मंडळ आहे, WCL एट्रॉजेशन आहे आणि गव्हर्नमेंट रजिस्ट्री सुद्धा आहे, ऑफिस वगैरे सगळं आहे माझ्याकडे. तर त्या माध्यमातून मी जे भूकंपग्रस्त नागरिक होते त्यांना त्यांच्या मूलभूत गरजाच्या ज्या वस्तू होत्या, जसं कापड, औषधी आणि पाण्याच्या कॅन वगैरे त्यावेळेस नव्हत्या त्या काळात. आता आपल्या बॉटला वगैरे निघाल्यात, पण आम्ही पैसा वगैरे काही गोळा नाही केला होता. घरोघरी फिरून आम्ही अनाज वगैरे जमा करून ते टेम्पो क्लबमध्ये, आमचे टेम्पो क्लब WCL घुगुसचं, तिथे स्टॉक करून तिथे ते पॅक करून आम्ही WCLच्या मार्फत ट्रकाने पाठवलं होतं. त्याच्यानंतर मी कमीत कमी 18 वर्ष, आता माझं हे पुलाचं बांधकाम जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासूनच माझी पाणपोई बंद झाली, कारण तिथे पिल्लर आले आहेत. नाहीतर दर 14 एप्रिलला माझ्या महिला मंडळच्या नावाने, आदर्श एकता महिला मंडळच्या नावाने तिथे पाणपोई असते. त्याचे उद्घाटनला वगैरे आपले ठाणेदार, ॲडिशनल GM साहेब वगैरे येतात. तर माझ्याकडे अल्बम वगैरे आहे. त्याच्यानंतर मातोश्री इथे मातोश्री अनाथ आश्रम आहे इथे दाताडा रोडवर. मातोश्री एक अनाथ आश्रम आहे, तिथे मी पर्सनली भेट देते, कारण खूप केविलवाणी परिस्थिती असते तिथले. जे पण माझे वरिष्ठ आई वडिलांच्या जागी आहेत, आजोबा आईच्या जागी आहेत, दयनीय अवस्था असते. पण तिथे मी जेवण आणि त्यांना ज्या वस्तू असतात त्या मी माझ्या पद्धतीने, कारण मी पण खूप मोठी अशी काही हे नाही आहे, माझ्याकडून जेवढं होते तेवढं मी त्यांना देते. आणि प्रेरणा अंध विद्यालय म्हणून घोडपेटला एक आहे, तिथे पण मी बरेच कार्यक्रम राबविले आहे. तिथल्या लोकांना मी इथे ब्रेन लिपीचे एक हे असतात, त्यांचे रेकॉर्डर असतात, त्यांना ऐकायला आणि वाचता येत नाही वगैरे असतात. त्यांची ते मी साहित्य दिल्लीवरून रिकमेंडेशन करून मी बोलवून त्यांना पुरविले आहे. आणि असे तर हा प्रत्येक डिसेंबरला मी पूर्ण
आपले पोलीस स्टेशनमध्ये आमच्या घुगुसला माहीत आहे, हम्म, हम्म. परत गावात पूर्ण माहीत आहे. मी कमीत कमी 2000 ब्लँकेटचा वाटप करते. 2000 2000चा बापरे. प्रत्येक डिसेंबरला. आणि हे ब्लँकेट आणि कुठे आजपर्यंत ही गोष्ट तुम्ही माझ्या मागे पण पोलीस स्टेशनला जाऊन विचाराल तर कोणी सांगेल, पोलीस स्टेशनच्या व्यतिरिक्त कोणाला माहीत नाही करत मी हे सगळ्या गोष्टी. कारण बघा आपण दान करत आहोत तर मग त्याची पॉप्युलॅरिटीसाठी मी ते करत नाही. तर हे ब्लँकेट कुणाला द्यायचे मग? हे ब्लँकेट जे मी पोलीस स्टेशनला 20-25 असे देऊन देते. तिकडे जे गरीब लोक असतात तिथले आमचे जे कर्मचारी आहे पोलीसमध्ये, ते लोक तिथे झोपडपट्टीवर किंवा गरजू लोक असतात त्यांना 20-25 देतात. आणि मग आम्ही पूर्ण 11-11:30च्या नंतर आम्ही 2 ते 3 गाड्यामध्ये ब्लँकेट भरून आमचा एक ग्रुप बनवून आम्ही चंद्रपूरला निघतो. ओके. आणि चंद्रपूरला आम्ही बसस्टॉप, रेल्वे स्टेशन, तुकूम, महाकाली आणि आपलं पूर्ण म्हणजे कुठं कुठं आम्हाला भेटतील म्हणजे असे झोपलेले लोक. ते मागच्या वेळेस तर खूप म्हणजे ब्लँकेट उरले होते तर आम्ही सरकारी दवाखाना पण सोडला नाही. सरकारी दवाखान्यात आम्ही खूप वाटले. आमचं त्यांनी सत्कार पण केला होता सरकारी दवाखान्यात. दुसऱ्या दिवशी आपल्या चंद्रपूरच्या सरकारी दवाखान्यात पण वाटलं. क्षुल्लक असे कार्य चालत राहतात. मी एक सर्वसाधारण महिला आहे आणि मला आवड आहे की अन्यायाविरुद्ध आवाज कोणी ना कोणी उचलला पाहिजे. आणि खास करून आज महिलांवर जो अत्याचार होत आहे त्यांच्याविषयी आवाज उचलला पाहिजे. इथे कसं आहे, एक किस्सा तुम्ही सांगितला होता जिथे गुगुसच्या एका कॉम्प्लेक्स जवळ एका मुलीसोबत गैरव्यवहार झाला आणि तिथे तुम्ही पोहोचलात. बरोबर. तो खूप गाजला होता. तो विषय काय होता नेमका? आज आमच्या घुगुसला एक बसस्टॉप आहे. तर त्या बसस्टॉपमध्ये बाहेरगावच्या जवळपासच्या मुली येतात शिक्षणाला. तर आणि शाळा सुटल्यानंतर त्या तिथे वेट करतात. तर आणि बस येईपर्यंत त्या थांबतात. त्या दरम्यान त्यांना तहान, भूक, वॉशरूमला वगैरे जावं लागते. वॉशरूमची व्यवस्था आहे तिथे. मुलगी वॉशरूमला गेलेही असता त्या वॉशरूमच्या जवळपास म्हणजे असं कोणी आतमध्ये असणार बा असं त्या मुलीला भान नव्हतं. पण एक युवक त्या दाराच्या आड असा लपलेला होता. ती मुलगी जशी आतमध्ये गेली तशी त्याने दार बंद केला आणि तिच्यासोबत वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केला. तशा त्या मुलीने धावपळ करून दार त्याला लावून नाही दिला आणि बाहेर निघून गेली. तर मी तिथून जात होती. मला ते दिसल्यानंतर मी तुरंत, मुलांनी पण म्हणजे सहकार्य छान केलं, तुरंत त्याला बाहेर काढलं आणि खूप मारलं. मुलगा पडून गेला, मुलगी पण खूप लढायला लागली. तर ह्या सर्व गोष्टी कशा आहेत, तिथे CCTV कॅमेरा पाहिजे. आणि मेन मुद्दा कसा आहे, आज जे आपण वातावरण बघत आहोत महिलांसाठी सुरक्षितता नाही आहे. घुगुसमध्ये म्हणजे हा किस्सा घडला आहे. घुगुसमध्ये हा बसस्टॉपवर किस्सा घडला आहे. आणि असे बरेचसे किस्से घडत असतात घुगुसमध्ये. काही प्रकार आपल्या नॉलेजमध्ये येतात, काही दाबली जातात. तसेच आमच्या रेल्वेच्या जो मी आंदोलन केलं आहे त्याच्या बाजूला पण आता एक मुलगी होती आमची, ती पार्लरमधून चालली होती घराकडे. तर तिथे काही 10-15 लोकांनी तिच्यावर अटॅक केला आणि तिचा मोबाईल वगैरे हिसकून फेकून दिला. काय प्रकार होता तो नेमका? कोणत्या एरियामध्ये झाला तो घुगुसच्या? बिलकुल माझ्या कॉलनीच्या बाजूलाच आहे. म्हणजे जो पुलियाचं जे मी आंदोलन केलं ना त्याच्या बाजूलाच आहे ते. आपण लेफ्ट साईडला पडते ती KB खान कॉम्प्लेक्समध्ये. पूर्ण अंधार आहे तिथे. पूर्ण अंधार आहे तिथे. तर नंतर ती मुलगी लढत आजूबाजूवाले धावले वगैरे. रात्रीची वेळ होती, मी तिथे उपस्थित नव्हती. पण दुसऱ्या दिवशी मला ते सगळं कळलं. तर मी त्या मालकासोबत बोलली की बा तुझं हे कॉम्प्लेक्स आहे आणि तुने तिथे CCTV कॅमेरा लावायला पाहिजे आणि स्ट्रीट लाईट लावायला पाहिजे. अंधार आहे, खूप अंधार आहे. तुम्ही कधी जाल तर ते बोलले की बा ह्या जो ब्रिज बनत आहे या ब्रिजचे स्ट्रीट लाईट लागतील. नगर परिषद बनली आहे तर नगर परिषदचे स्ट्रीट लाईट लागतील असं त्यांचं म्हणणं होतं. ते कधी घडला प्रकार आणि नेमकं काय प्रकार होता तो? आता ह्या महिन्यातलाच प्रकार आहे. बापरे, म्हणजे ताजा ताजा प्रकार आहे. पोलीस स्टेशनला वगैरे रिपोर्ट केली. पण कसं असते, कुवाऱ्या मुलगी म्हणजे लग्नाची मुलगी आहे ना, तिला समोर केल्यानंतर मग तिच्या भावी जीवनात त्रास जाणार. बरोबर. तर असं काही म्हणजे रेप वगैरे झाला नाही पण प्रयत्न झाला आहे. अच्छा. म्हणजे आज काय वाटतं तुम्हाला, घुगुसमध्ये ह्या 2 घटना तुम्ही सांगितल्या आणि ही तर म्हणजे ताजी घटना म्हणायची. तर एक भावी नगराध्यक्ष म्हणून नागरिकांचा आता कल आहेच आणि नागरिक सुद्धा भरपूर चर्चा करत आहे. त्यानंतर हा आरक्षणाचा विषय आला. आरक्षणानंतर एक वेगळी संधी तुमच्या दारीमध्ये चालून आली असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे की एक ईश्वराची एक हीच होती का बा
घुगुसमध्ये या बाईंनी इतकं कार्य केलं आणि आज संधी चालून आली ते आरक्षणाच्या निमित्ताने असो कशी पण असो. काय वाटतं म्हणजे घुगुसमध्ये कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज आता व्हायला पाहिजे आणि तुमचं काय विजन आहे? बाबासाहेबाच्या उपकारामुळे ते आरक्षण आलं आहे, बाबासाहेबाच्या संविधानामुळे ते आरक्षण मिळालेलं आहे आणि आरक्षणाचा फायदा घेणारे भरपूर लोक आहे. राजकारणाविषयी सध्या मला काहीच बोलायचं नाही. कारण सर्व आज लहान लेकरापासून सगळे जे आमचे वरिष्ठ लोक आहेत सगळे जाणतात की राजकारण काय. आणि मेन म्हणजे मला असं नाही म्हणायचं आहे की मला निवडून द्या किंवा मला तुम्ही तिकीट द्या. तुम्ही जो आता बरेचशा जागी ऐकलाय मी की हे लोक जे पार्टीवाले लोक आहेत विपक्ष किंवा सत्ताधारी हे सर्वे करत आहेत. ओके ना. तर तुम्ही सर्वे करत आहात तर रिअल सर्वे करा. तुम्ही सर्वे करायच्या वेळी सत्ताधारी पक्षाच्याच किंवा विपक्ष पक्षाच्याच कार्यकर्त्याजवळ जाऊन तुम्ही सर्वे कराल तर तो आपल्या कॅन्डिडेटचाच बरोबर सांगेल ना. बरोबर आहे सुद्धा चालतं राजकारण आहे असं राजकारण माझ्या प्रत्यक्षात पाहण्यात आहे राजकारण. तर हा असा सर्वे नको. ह्या सर्वेमुळे कसं म्हणजे जो ज्याची हे आहे ॲबिलिटी आहे ज्याची आहे ना तो बाजूला होऊन जाणार आणि दुसराच डमी कॅन्डिडेट समोर जाणार. हां ते असो ते राजकारणाशी आपल्याला काही नाही आहे. सत्ताधारी पक्ष आहे विपक्ष आहे ज्याला देतील त्याला देतील. पण माझं म्हणणं असं आहे की जो पण नगराध्यक्ष इथे बनल बाईच बनणार आहे तिने आपल्या महिलांच्या बाजूने जे पण कार्य तिला करता येतील जास्तीत जास्त ते तिने करावं. आपल्या लेकरांचा जे बेरोजगारी आहे आपले लेकरं जे बेरोजगार आहेत त्यांच्याकडे तिनं लक्ष द्यावं आणि हे रस्ते स्वच्छ हे सगळं तर तिला करावंच लागणार आहे. पण महिलांचा खूप मोठा प्रश्न आहे आज. महिलांची सुरक्षितता नाही आहे आणि बेरोजगारी हे दोन मुद्दे खूप आहेत. आणि जसं आपण म्हणतो की पाण्याची सुविधा तिथे आता जनसंख्या एवढी आहे तर तिथे पाण्याची सुविधा तर अत्यंत आवश्यक आहे. जे पण आपले इथे सत्ताधारी पक्ष आहे करायला पाहिजे. जसे स्वच्छताचं आहे तर जसं आठवडी बाजार भरते आठवडी बाजार भरल्यानंतर खूप सारी घाण बाहेरचे व्यापारी येऊन सोडून चालले जातात. दुसऱ्या दिवशी त्रास नगर परिषद समोरचा इकडेपर्यंत भरते तर खूप त्रास होते. आणि जो तो माल कचरा वाहतो जो माल जमा करून त्या ठेला गाडी आहे एक 3 चाकीवाली त्यांची व्यवस्था इकडे इतकी दयनीय आहे. ओला कचरा असतो आणि ते बिचारे जोर लावून असे ढकलतात. माझ्या दुकानासमोर बरेचदा जातात ते खूप म्हणजे दया येते त्यांच्यावर. आता कसं शासनाने अशा लोकांना ना इलेक्ट्रिकच्या गाड्या द्यायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तो गरीब आहे पोटात जीव नाही आहे तेवढं वजन सरकवायला 3 बाया एक गाडीला धक्का मारतात. एवढी हेवी गाडी असते सांगा. आणि तीच जर इलेक्ट्रिकची दिली तर बायांना त्रास होणार का? नाही होणार ना. जेव्हा तुम्ही गाड्याची सुविधा देऊन राहिल्या स्वच्छताची सुविधा देऊन राहिल्या तर इलेक्ट्रिकची गाडी द्या ना. त्या बाईला तेवढा त्रास नाही होणार ना किंवा त्या माणसाला तेवढा त्रास नाही होणार. आणि आपल्या तर आता इलेक्ट्रिकचे ऑटो निघाले. शासनाने अशा पण योजना राबवायला पाहिजे. त्या 3 चक्क्याच्या ट्राल्या आहेत त्याच्यावर जे मी बघते आमचे दादा वगैरे आहेत बरेचदा माझ्या दुकानात ते सामान वगैरे टाकतात तर त्यांना सुद्धा इलेक्ट्रिकच्या गाड्या द्यायला पाहिजे. त्यांचा जीव नाही आहे का? त्यांनी काय म्हणजे जन्म घेतला तोपर्यंत मरेपर्यंत निरा कष्टच आणि म्हणजे तेच यातनाच घुगुसमध्ये ही एक समस्या आहे. त्या जे 3 चाकीच्या गाड्यावाले कर्मचारी किंवा आपल्या रोजीरोटीसाठी जे गांधी चौकात उभे राहतात बाजारा दिवशी असे पण उभे राहतात 200-300 रुपये घेऊन कोणाच्या घरी फ्रीज पोहोचवतात कोणाच्या त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि ह्या ज्या कचऱ्याच्या ज्या गाड्या लावल्या आहेत नगर परिषदनी ह्या 3 ते 4 बाया धक्का मारून नेतात. आणि आता वारला कचऱ्याला तेवढा वजन नाही राहत पण ओला कचरा जो बाजारात असतो तो किती वजनी असतो? खूप वजनी असतो ना. आणि जो याच्यात जे टीम आहे ते पूर्ण फिमेल टीम आहे जी कचरा गाड्याचे जे आपल्या नगर परिषद कडून जे आलेले आहेत ना ग्रीन कलरच्या जमा करायच्या त्या झाडू मारणे जमा करणे आणि समोर नेणे हे पूर्ण फिमेल टीम आहे. आणि त्यांचा जो सुपरवायझर दिला आहे हा सुद्धा फिमेल आहे. दॅट्स गुड. पूर्ण फिमेलला दिलं छान आहे. पण तुम्ही शक्ती तर करा. मानतो ती महाशक्ती आहे. स्त्री ही महाशक्ती आहे जननी आहे. आधुनिक इक्विपमेंट्स वगैरे स्त्री ही महाशक्ती आहे म्हणतात ही जननी आहे म्हणतात. ओके सगळं ठीक आहे
पण हा सगळं पाहिजे. तिथे इलेक्ट्रिकच्या गाड्या द्यायला पाहिजे त्यांना. आज घुगुसमध्ये तुम्ही कचऱ्याचा विषय घेतलाच आहे, परंतु खूप मोठी समस्या म्हणजे घुगुसचा धूळ खूप प्रसिद्ध आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, प्रदूषण, पोल्युशन. तर बाहेरच्या ज्या कंपन्या आहेत याच्यात पण मी बेरोजगारीवर बोलणार आहे. कारण बाहेरच्या ज्या कंपन्या आल्या आहेत आमच्या घुगुसला, यांनी फक्त कंपन्या उभा करून कोट्यावधी रुपये कमवणे सुरू केलं आहे. फक्त यांना कोणाच्या जीवाची काही लेणं देणं नाही आहे, किंवा यांना बेरोजगारीशी काही लेणं देणं नाही आहे. कोणाच्या शेतात पीक होत आहे नाही होत आहे यांना त्याच्याशी काही लेणं देणं नाही. कोणाला स्वास्थ्याविषयी किडनी, डोळे, असं बहुत सारे असे स्वास्थ्याविषयी विकार येऊन राहिले, याच्याशी यांना कंपन्यांना काही लेणं देणं नाही आहे. यांना आपण कसा कोट्यावधी आपला प्रोजेक्ट कसा समोर नेऊ शकतो आणि कोट्यावधी रुपये आपण कसे कमवू शकतो एवढंच आहे. यांनी आपल्या एरियाला, आणखी एक विषय, यांनी आपल्या एरियाला बांधकाम केलं आहे, स्ट्रीट लाईट दिला आहे. बाहेरचं गावाशी याला काही लेणं देणं नाही या कंपन्यांना. हो, खरंच म्हणजे आपण घुगुस ACC कडे कंपनीकडे जातो तेव्हा खूप छान वृक्षारोपण झालेलं आहे. बिलकुल कंपनीच्या एम्प्लॉईजना क्वार्टर्स आणि फॅसिलिटीज असायला हवं, परंतु घुगुसचं इकडचं चित्र जर काय आपण बघितलं तर मग धुळाचं संपूर्ण साम्राज्य असतं. आपल्या आवाराचा जसं एक प्लॉट घेतला आहे 2000 स्क्वेअर फीटचा, बस तेवढं बांधकाम केलं ना भैया, ये अपना बाहेर का देखते भेटू. ऍक्च्युअली कंपनीला करायला पाहिजे. माझं सुद्धा वैयक्तिक मत आहे की धुळाचं काहीतरी करायला पाहिजे ना. कारण कमवून कुठून राहिले पैसा? मातीतून कमवत आहे. ह्याच मातीतून कमवत आहे ना. ही माती कोणाची? आमच्या हक्काची. तुम्ही बाहेरून आले, मग बेरोजगारी कुठं? आमच्या गावात. मरून कोण राहिला? आम्ही मरून राहिलो. आम्हाला बिमाऱ्या कोणाला होऊन राहिला? तू तर AC मध्ये येऊन AC मध्ये जाऊन राहिला, तुला काहीच त्रास नाही आहे ना. मरून कोण राहिला? सर्वसामान्य जनता मरत आहे ना. आणि बेरोजगार कोण आहे? इथला शिव का. जेव्हा एवढा मोठा कोट्यावधीचा इथे जेव्हा तू प्रोजेक्ट उभा करत आहे, स्टील प्लांट आहे, सिमेंट फॅक्टरी आहे, तर मग आमची लेकरं इथे बेरोजगार कोण? बरोबर. आमच्या लेकरांना ड्युट्या काऊन नाही तिथे? तर खूप मोठी कंपनी आहे, खूप मोठी कंपनी आहे. आता तर आणखी ते इथे पण एक सुरू झाला आहे, काय नाव त्यांचं? लॉयड्स मेटल पण आहे. भरपूर आहे, आणखी येतीलच. कोळपाश्रे पण आहे. असं नाही आहे. इंडस्ट्रियल एरियासाठी हा नंबर 1 वर आपला चंद्रपूर डिस्ट्रिक्ट फेमस आहे इंडस्ट्रियल एरियासाठी. पण जर तुम्ही सर्वे कराल ना, तर सर्वात जास्त बेरोजगारी चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्येच आहे. आपले लोक जातात त्यांच्यापर्यंत, पण ते लोक देत नाही त्यांना. त्यांच्या वरतूनच असतात, वरतूनच त्यांचे पूर्ण सेटिंग असते. नाही इसको लगाना है, उसको लगाना है, लगा दे. गावचा माणूस राहिला मागं. असं आहे. नाही, समस्या तर खूप म्हणजे प्रदूषणाची भयंकर समस्या आहे. आणि जे पण निवडून येणारच कोणी ना कोणी, तर जेव्हा आरक्षण निघाला, इलेक्शन आहे, तर कोणी ना कोणी तर येणारच. आणि तिच्या जे पण भावी नगराध्यक्ष येणार तिच्यासाठी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा आहे. बाई लढ, जिंकून ये, पण हे कामं कर. ह्या प्रमुख समस्या, ह्या प्रमुख समस्येसाठी कामं कर. त्यानंतर तुम्ही घुगुस शहराला कसं काय बघता? म्हणजे महिला सुरक्षिततेचा खूप मोठा विषय आहे आज तिथे, आणि असे बरेचसे प्रकार माझ्यासुद्धा कानावरती आले. महिला सुरक्षिततेला घेऊन काय विजन राहणार तुमचं? महिला सुरक्षिततेला घेऊन माझं म्हणजे मनोगत, हो, म्हणजे काय काय फॅसिलिटीज असायला हव्या शहरामध्ये? असायला हवे. येस, महिलांसाठी स्पेशली, कारण आज हे 2 प्रकार तुम्ही सांगितलेला खूप गंभीर असा विषय आहे तो. याच्या अगोदर याच्यापेक्षाही भयंकर प्रकार घडलेले आहेत घुगुसमध्ये, असं काही नाही. सर्वप्रथम आमच्या जे वार्ड आहेत, वार्ड वाईज म्हणजे ज्या गल्ल्या झाल्या गेल्या, त्याच्यामध्ये कॅमेरे लागलेला पाहिजे. ठळक इकडे कॅमेरे लागायला पाहिजे, की म्हणजे गल्लीमध्ये असा काही प्रकार होऊन राहिला तर लक्षात येणार. त्याच्यानंतर काही अशा एक ॲप बनवायला पाहिजे नगर परिषदचा. आणि तिथे जसं आपल्या पोलीस डिपार्टमेंटने जसं 100 असा एक हेल्पलाईन नंबर टाकलेला आहे, असा एक नंबर टाकायला पाहिजे. माझ्या ज्या लेकरं राहतील, माझ्या मुली राहतील, माझ्या आया बहिणी ज्या पण अशा संकटात राहतील, तर त्यांनी तुरंत तिथे कॉल करून मदत घेता येणार त्यांना. असं पाहिजे. म्हणजे प्रत्येक वार्डामध्ये आज कॅमेऱ्याची गरज आहे घुगुसमध्ये, आवश्यक आहे. कारण जग पूर्ण डिजिटल बनत चाललाय. मोदी साहेबांनी अनाऊन्स केला आहे की मैं इंडिया डिजिटल बनाऊंगा, आणि काय बनवलं पण आहे. सगळं काही डिजिटल होऊन राहिलं आज. ओके, म्हणजे तुमच्या मते एक नगर परिषदचा एक स्पेशल ॲप बनायलाच पाहिजे. कारण जो डिपार्टमेंटमध्ये जे कर्मचारीचा जो स्टॉफ राहणार, किती धावणार, कुठं धावणार, कुठपर्यंत, एक स्मार्ट सिस्टम असायलाच पाहिजे. स्मार्ट सिस्टम, आणि पहिलं प्राधान्य महिलांना द्यायला पाहिजे.
त्याच्यात मग त्या सिस्टममध्ये पण म्हणजे बहुत काही असं करायला पाहिजे, कुठंच नाही झालं अशा पद्धतीचं हवं. असं. बघा हे इतिहास घडणार आहे. ही पहिली नगर परिषद आहे आमच्या घुगुचची, आणि जी पण महिला येणार ती इतिहास घडवणार आणि तिने घडवायला पाहिजे. जर लोक मला पसंत करत असतील, त्यांना इतिहास बदलायचा आहे, तर त्यांनी आपलं काम करावं. मी माझं आपलं काम करणार. मी शब्दाच्या खाली जाणार नाही, ओके. वचनाच्या खाली जाणार नाही. जर त्यांना इतिहास बदलावायचा आहे तर त्यांनी विचार करावा. इतिहास जसा सुरू आहे 10-15 वर्षापासून, तोच उमेदवार रिपीट. त्यांना काही चेंजेस पाहिजे जनतेला, तर त्यांनी इतिहास घडवणं आवश्यक आहे आणि घडवायला पाहिजे इतिहास. कारण अशा संधी आली आहे, ती संधी बार नाही येणार. परत 10-15 वर्ष ही संधी येणारच नाही. बरोबर. तर संधी आहे त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. आणि जे रस्ते वगैरे, बऱ्याचशा रस्त्यांना खड्डे पडलेल्या घुगुसमध्ये आज आपण बघतो. काय त्या समस्येला घेऊन काय विचार आहे तुमचं? वस्तीतले, चौकातले, मार्केटमधले बऱ्याचपैकी म्हणजे ते आपण जर का तो ACCचा पट्टा सोडला, तो ग्रीनरी आणि तिथले रस्ते खूप छान आहेत. त्यानंतर इकडे घुगुसचा पकडला तर तो खराब आहे. बरोबर आहे, तिथे करायला पाहिजे. रस्त्याची दुरुस्ती, डांबरीकरण, सिमेंटचं जे पण करता येणार ते करायला पाहिजे. रुंदीकरण जे पण येणार त्याच्यात, जे पण म्हणजे आपल्या घुगुसला एक सुंदर सिटी, एक चांगलं स्मार्ट सिटी कसं बनवता येणार आपल्याला, जेवढ्या पण योजना येणार, एक नाव कसं होणार आपल्या घुगुसचं, याच्याकडे सौंदर्यामध्ये, हर रस्त्यामध्ये, नाल्यामध्ये. आणि आता सध्या आमच्या घुगुसला ओपन नाल्या आहेत, त्या ओपन नाही पाहिजे, अंडरग्राऊंड करायला पाहिजे त्या नाल्या. कारण स्मेल जो आहे ना, बाजूच्या घरात जातो, ज्याच्या घरासमोरून चालली त्यालाही जातो. बापरे. घाणेरडा आहे ते. ओपन नाल्या नाही पाहिजे, त्या पूर्ण अंडरग्राऊंड झाल्या पाहिजे. आणि जे आता तुम्ही कॅमेराबद्दल सांगितलं, म्हणजे कॅमेराज वगैरे प्रत्येक वार्ड वाईज लागायला हवे? वार्ड वाईज नाही, गल्ली वाईज लागायला पाहिजे. वार्ड वाईज लागणार ना का, चौकात तर आलाच पाहिजे, गल्ली वाईज पण कॅमेरे लावायला पाहिजे. ओके. आणि त्या कॅमेऱ्याच्या मागे पण एक टीम कामाला लावायला पाहिजे, त्याच्यावर नजर ठेवायला पाहिजे की कोण कॅमेरा चोरून तर नाही नेला, असे पण प्रकार घडतील तिथं. एक असा ॲप तयार करायला पाहिजे. आणि जे पाण्याची समस्या, घुगुसमध्ये पाण्याचा तुटवडा बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळतो नागरिकांच्या मते, त्या समस्येला घेऊन काय सांगू इच्छिता तुम्ही? पाण्याची समस्या जी आहे, तर आमच्याकडे इकडे 2 नद्याच्या मधात आमचा घुगुस आहे. ओके. इकडे मुंगोलीला एक नदी आहे आणि इकडे वर्धा नदी आहे. 2 नदीच्या मधात आमचा घुगुस आहे. त्याच्यामुळे पाण्याची इथे समस्या नाही पाहिजे तसं पाहायला गेलं तर. 2 नद्या असताना घुगुसमध्ये पाण्याचा तुटवडा म्हटलं, हा खूप मोठा प्रश्न आहे. तर कारण त्याच्यातूनही व्यवसाय करत आहेत लोक. जेव्हा पाणी नसते तेव्हा 1200 रुपयाचे टँकर विकत घ्यावं लागतात. बापरे. घ्यावं लागतात, कारण पाण्याशिवाय काहीच नाही ना. 1200 रुपयाचं एक टँकर चालते, 1500 रुपयाचं विहिरीचं एक टँकर घेतात. बापरे. शुद्ध पाणी असते, डायरेक्ट विहिरीचं, डायरेक्ट नदीचं. थोडंसं 2 नद्या असताना घुगुसमध्ये ही समस्या म्हणजे खरंच खूप मोठा विषय असते. आम्ही स्वतः घेतलेला आहे माझ्या पोराच्या लग्नामध्ये 1500 रुपयाचे टँकर घुगुसमध्ये. असते हे. कधी कधी पावसाळ्यात पाईप चोक होऊन गेला म्हणून असं काही कामही निघतात, त्याच्यामुळे होते. पण पाण्याची समस्या आहे आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि कसं आम्ही आमच्या नागरिकांना स्वच्छ पाणी देऊ शकतो, कारण पावसाळ्यात एकदम चहा येते नळाला, एकदम चहा. बस्तीमध्ये कोणी सांगणार? बापरे. दुधाचा चहा आपण गाडा कसा बनवतो असा चहा येतो. हो, घुगुसमध्ये. तर पाण्याकडे ते फिल्टर होऊन यायला पाहिजे पाणी. नळाला जे पाणी येते, ॲरो वगैरे आपल्या शासनाने लावले आहे, तिथे कॉईन टाका आणि पैसे हे घेऊन जा, प्यायचं पाणी वगैरे चांगली आहे. पण त्याच्यापेक्षा सुद्धा म्हणजे चांगलं तिथे बनवता येते. जो ॲरो सिस्टम जो लावला आहे ना, त्याच्यापेक्षा चांगलं बनवता येते. पण पाण्याचं जे डायरेक्ट नळाला पाणी येत आहे, याला फिल्टर करून यायला पाहिजे. कारण प्रत्येक घराची कॅपॅसिटी नाही आहे की रोज तुम्ही 10 रुपये टाकणार आणि कॅन भरून आणणार. 50% असे लोक आहे नळाचं पाणी पितात. 50% लोक कुठं आहेत? 10 रुपये वाचले तर त्यांना चहा पिता येणार ना बेटा. गरीब लोक काय 10 रुपयाचं पाणी घेणार का एक कॅन भरून? कशाला घेणार? 10 रुपयात त्यांच्या लेकराला 2-3 केळं येऊन जातात. 10 रुपयात काही नाही होत. बहुत महत्व आहे. हे जे थेल्याविषयी जे बोलली ना मी, 3 चाकी गाडीवाले, हे कधी पाणी नाही भरत तिथं, कधी नाही दिसणार. सर्वे करणार,
ॲरो जवळ कोणता व्यक्ती कोणता नागरिक दिसणार तुला? सगळे नागरिक नाही दिसत आहे ॲरो जवळ. बाप. तर बरेचसे लोक नळाचं पाणी पितात, तर ते फिल्टर होऊन व्यवस्थितरित्या गेलं पाहिजे. त्यानंतर जर काही आपण बघतो म्हटलं तर धुळाचा खूप मोठा प्रश्न आहे घुगुसमध्ये. त्यावरती काय विचार आहे तुमचा? धुळासाठी जसे आपण आणि इतकी मोठी metro कंपनी आहे city तुमच्या मध्ये घुगुसमध्ये, आज ACC म्हटलं तर खूप मोठं नाव आहे. खूप company चं. मोठं नाव आहे. आणि मी बोलली ना की हे लोकांनी फक्त जमिनी घेतल्या आहे आणि आपण कोट्यावधी कसे कमवू शकतो याच्याकडे यांचं लक्ष आहे. बाहेरचा जो नागरिक आहे, ज्याच्या जमिनीवर ज्याच्या गावात हे लोक हे करत आहेत, कोट्यावधी रुपये कमवून राहिले आहेत, तर त्याला बाहेरच्या व्यक्तीशी काही लेणं देणंच नाही. तो मरो जिवंत राहो काही राहो. जे पोल्युशनचं जे बोलला, तर जसं एक स्मार्ट सिटीमध्ये असते, डस्टिंग करायच्या मोठ्या मोठ्या गाड्या असतात, व्हॅक्युम क्लीनर्स. हा व्हॅक्युम क्लीनर ना, त्या डस्टिंग करायच्या गाड्या लागल्या पाहिजे रोडवर, घुगुसमध्ये रोडवर गरज आहे. हे आपण आंदोलन करून त्यांना हे करा तो कंपनीवाला ऐकणार नाही. जो पण सत्तेमध्ये जाणार त्याने हे सगळं राबवायला पाहिजे. जर काय आपण गेलात तर आपण राबवूयात ते नक्की 101%. आणखी काय काय पाहायला मिळणार स्वच्छतेकडे तुमचे पाऊल? स्वच्छतेकडे नाही, मी पूर्ण घुगुचीच काय पलट करणार इतिहास. एकंदरीत ट्रेलर सांगायचं झालं आमच्या प्रेक्षकांना, म्हणजे कसा नागरिकांनी पुलिया बघितलेला आहे. आमचा WCLचा जो पुलिया होता, हा पुलियाचा टेलर बघितलेला आहे. ओके. दुसरा टेलर मी तो पुलिया आल्यानंतरच सांगणार. तो पुलिया म्हटलं तर कोणता पुलिया म्हणता तुम्ही? मी जे आंदोलन केलं ना, त्या पुलियाचा टेलर बघितलाय, जिथे आपणच पाठपुरावा केला. त्या तो जो रेल्वे स्टेशनच्या वरचा पुलियाचं काम चाललेलं आहे, त्याचा राजीव रतन चौकातला पुलिया आपणच पाठपुरावा केला. हा, आम्ही 16 जुलै पासून, म्हणजे मी 14 जुलैला ती मुलगी माझ्यासमोर एक दुकानात चालली होती. मी एक पेशंट होतं गाडीमध्ये, नवीन लग्न झालं होतं त्या मुलीचं, पहिल्यांदा प्रेग्नेंट होती ती. तिची सासू आई सगळे होते ॲम्ब्युलन्समध्ये. तर ट्रॉफिक असल्यामुळं गेट उघडलं नाही वेळेवर, तिला रेफर केलं होतं सिजरसाठी. तर त्या मुलीने ॲम्ब्युलन्समध्ये बाळासहित जीव गेला त्या मुलीचा. पोटातलं बाळ पण पोटात, रेल्वे फाटक पडलेलं होतं. हा, पोटातलं बाळ पण पोटात मरून गेलं आणि ती मुलगी पण ॲम्ब्युलन्समध्येच मरून. लोकांनी काही केलं नाही? एमर्जन्सी पेशंट आणि तिथेच दवाखाना, काही काय करणार? काहीच करता नाहीये तिथे. करणेवाल्याला समोर जाऊ नाही देत ना, काय करणार आपण? काही तिथे पाऊल उचललं होतं तेव्हा त्या महिलेला? ती म्हणजे कसं, रेल्वे पडलेला आहे, रेल्वेचं गेट पडलाय, तिच्या समोर 2 ट्रक आहेत, काही चिल्लर गाड्या, त्याच्या मागे माझी ॲक्टिवा होती आणि ॲम्ब्युलन्स होती. तिकडलं ट्रॉफिक काढायसाठी हे जाऊ देणार, तेव्हा जाणार ना. बरोबर. ती ॲम्ब्युलन्स कशी निघणार? निघूच नाही शकत होती ना. आणि वेळ जास्त झाल्यामुळे वेदना सुरू झाल्या आणि तिने हे झालं, तर मग खूप खूप घाणेरडा प्रकार झाला तिथे. आणि ते दृश्य पाहून मी मानसिकरित्या माझी खूप हे होऊन गेली. मला मुलगी नाही आहे, पण असं कोणाही लेकरांसोबत असं व्हायला नाही पाहिजे. कारण नवीन लग्न आहे, तिचे स्वप्न होते, बरोबर, त्या जावयाचे स्वप्न होते, मला असं होणार. आईवडिलांचे स्वप्न असतात, स्वप्न असं नाही असतं. तर तिथे ती गेल्यानंतर मी सरळ घरी आली, दुकानात गेली नाही. 2 दिवस घरातच बसून विचार करत राहिली मी की कसं करावं, काय करावं बा. आज ती आहे, उद्या कोणी आहे. आणि ती मेली असं नाही आहे तिथे. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर मी जेव्हा थोडंसं त्याच्यात हात टाकला तर पता लागलं की एक हार्ट पेशंट होता मंगोलीचा, त्याने पण म्हणजे त्याला पण रेफर केलं होतं. तर त्याने पण ट्रॉफिकमुळे फसून एमर्जन्सीमध्ये तो पण गेला होता. असे बरेचसे, पण माझ्या नजरेत हे हार्ट स्पेशालिस्ट आणि हे माझ्या समोरचं झालेलं आलं. तिथून तुम्ही पाठपुरावा केला? हा, तिथून मी थोडंसं लेडीज लोकांशी मीटिंग वगैरे, बोलणं चालणं विषयाला. म्हणजे हे तुम्ही डंके की चोट पे म्हणता की हा जो पुलिया आता बनत आहे राजीव रतन हॉस्पिटल चौकातला, हा मेन ट्रॅफिकच्या बचावासाठी, तो आपल्या पाठपुरावा म्हणतात डंके पी चोट पे. हा, बापरे. हा विषय म्हणजे बऱ्याचशा लोकांना ज्ञात नसेल कदाचित. कुठला हा पुलिया आपण हा केलाय नाही, सगळ्यांच्या नॉलेज मध्ये. खूप मीडियाने खूप व्हायरल केलं होतं मला. ओके ओके. खूप न्यूजपेपरला वगैरे आलं होतं. म्हणजे प्रत्येक चॅनलला वगैरे दाखवण्यात गेलं होतं. ओके. आमच्या महिला वगैरे खूप आनंदित होत होत्या की आम्ही असं पण काही केलं. पण भरपूर लेट होतं आज पुलियाचं काम बघतो म्हटलं. लेट आणखी होणार होतं ते. अच्छा. हा, कारण जेव्हा आपण त्याच्यात जातो ना, तेव्हा त्याच्यातली हिस्ट्री होत आपल्याला समज. रेलवाल्यांना म्हणजे कंस्ट्रक्शनचं काम होतं, महारेलवाल्यांना ते वायर टाकतात ना इलेक्ट्रिकचे, ते काम होतं.
कंस्ट्रक्शनवाल्याचं पूर्ण काम झालं होतं, महारेलवाल्यांचं काम लटकलं होतं. नाही म्हणजे आज बऱ्याचशा पाठपुरावानंतर ते पुलिया बनत आहे आणि खरं त्या पुलियाची गरज होती. 16 जुलै ते म्हणजे गंमत अशी झाली ह्या आंदोलनामध्ये, 16 जुलैला मी स्टार्ट केलं आणि 16 जुलैलाच मी आंदोलनाला बसली होती. ओके 16 ऑगस्टला. ओके ओके 16 ऑगस्टला. 16 जुलै ते 16 ऑगस्ट लास्ट आंदोलन आणि बापरे. कामही सुरू केलं आहे. नाही खरंच खूप छान झालं ते. तिथे ब्लॉकचीच हे होती, ब्लॉक भेटत नव्हता त्यांना, पण मग आमच्या WCL वाल्यांनी पण ब्लॉक दिला, महारेलवाल्यांनी पण ब्लॉक दिलं आणि नंतर मग पटापट ब्लॉक पडले. आता सिमेंट पडायचं आहे तिथं, जे ब्लॉकवर जे सिमेंट पडते ते पडलं की इकडला जो सुभाषनगर ते आपला बसस्टँडपर्यंतचा आहे हा रोड आधी चालू होणार आणि त्यांना आम्हाला लेखी दिलेला आहे की डिसेंबरपर्यंत आम्ही इकडला एक वन साईड चालू करून देऊ. आणखी एक किस्सा तुम्ही सांगितला होता की जे पुलियावरती एका माणसाला फिट आली होती, तो काय प्रकार, तो काय प्रसंग होता? हां, तो प्रकार हे पुलियाचं काम सुरू असतानाच आहे, म्हणजे कॉन्क्रीटचं जेव्हा पिल्लरचे गड्डे वगैरे खंदत होते तेव्हाचं काम आहे हे. ओके. तर आज कसं आपण म्हणतो की इन्सानियत आहे ना, एक म्हणजे दुपारला मी 10:30 11:30ला मी निघाली होती दुकानासाठी. तर असं राईट साईडला एक पाकिजा म्हणून शॉप आहे, तर ते आता आहे की नाही माहीत नाही, तेव्हा होतं. तर त्याच्या राईट साईडच्या बाजूला तो एक व्यक्ती फिट येऊन पडलेला होता आणि शायद तो म्हणजे मानसिकरित्या थोडासा हे पण होता, भिकारी होता की काय माहीत नाही, पण त्याचे कपडे तसे वाटत होते. त्याने म्हणजे पॅन्टमध्ये सू वगैरे करून घेतली होती आणि माशा वगैरे बसवत होत्या, शायद पॉटी पण केली होती का माहीत नाही. पण तिथे दुरून लोक जात होते, तो असा फडफडत होता बिचारा, पण त्याच्या जवळ जाऊन कोणी म्हणजे असं हा फिट आला तर याला काही कोणी जवळ जायला तयार नव्हतं, कारण त्याने पॉटी केली होती ना, तर जवळ कसे जाणार. तर त्याला म्हणजे असा फेस वगैरे असा करत होता. तर मी माझी गाडी बाजूला लावली आणि त्याच्याकडे जाऊन मी आजूबाजूवाल्यांना बोलली की बा याला फिट येते, मला माहीत नाही फिट आल्यानंतर काय करतात, तर काय करायचं आहे का करा. तर कोणी नाही म्हणाले. एक डॉक्टर पण आहेत आमच्या परिचयाचे, त्यांना पण ते पण दुरून पाहत होते असा रुमाल ठेवून. मी म्हटलं साहेब बघा काय झालं, तर ते बोलले अरे वो पेशंट आहे मुझे जाना आहे, असं बोलून ते निघून गेले. आणि हां, त्यांनी पण हेल्प नाही केली. मग मी एक ॲटो थांबवला तिथे. मग ॲटोमध्ये त्यांना मी म्हटलं आजूबाजू आलेले म्हणजे माणसंच होते चांगले, मी म्हटलं भैया थोडा डालने तो लगो, मी एकटी तर नाही टाकू शकत त्याला. ड्रायव्हरने मला मदत केली, जो ॲटो ड्रायव्हर होता त्याने मला मदत केली. मला आंटी आप मुंडी के तरफ से पकडो, मैं इधर से उठाता. पण तरी तो माणूस असा हे मदत करा बा. तर मग 2 मुलं आले समोर आणि एक मुलगा व्हिडिओ बनवत होता त्याचा. मी म्हटलं आता व्हिडिओ बनवायच्या वेळेस तुला घाण नाही येत आहे का, आता स्मेल नाही येत आहे का. मी असोच आहे, मी त्याला कोल्हेकडे नेलं होतं, कोल्हे हॉस्पिटलमध्ये, आणि त्याला मग ट्रीटमेंट वगैरे दिली आणि जे पण होतं पे करायचं ते पे केलं. त्याच्यानंतर तो व्यक्ती पण मला मिळाला नाही, कुठल्या गावचा होता का गावचा होता माहीत नाही. पण हा प्रकार असा आहे की आज म्हणजे माणुसकी जे म्हणतात ते कुठंतरी गमावलेली आहे लोकांनी, माणुसकी नाही आहे. त्यानंतर आता बसस्थानक झालं आहे, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आता होत आहे. बसस्थानक झालेलं आहे तिथे, जसं बाळाला हे करासाठी काय म्हणतात त्याला, स्तनपान करा, हां, ते करासाठी एक रूम बनवली असते रेल्वे स्टेशनवर प्रत्येक याच्यावर. पण मला तिथे भेट द्यायची आहे की तिथला कोण आहे अधिकारी ज्याच्या परमिशनशिवाय माता तिथे आपल्या लेकराला घेऊन आतमध्ये जाऊ शकत नाही. कारण बघा ते जो कक्ष आहे तो माता आणि लेकरासाठी बनवलेला आहे, बरोबर. मग इथे परमिशन कशाला आली. हा कुठचा विषय, हा प्रश्न आमच्या आत्ताच मला 1-2 दिवसा अगोदर माहीत झाला, बस स्टॉपचा आहे. तर मला हे नाही समजत आहे की बा तुम्ही स्तनपानासाठी ते कक्ष बनवला आहे आणि जो गरज असणार तीच माता आपल्या लेकराला घेऊन जाणार तिथे, भलतेच कसे जाणार, तिथे परमिशन लागत असते. हा, तर तिथे यांनी परमिशन ठेवली आहे. एक अपना न्यूज नावाचं एक इथे चॅनल आहे, तो मुलगा मला म्हणत होता की आंटी मैंने छोटं बाळ आहे त्याला, आंटी मेरे बच्चों को ऐसा करना था मैंने, तो मैं बोला मैंने जाके अंदर करके आ जा, मैं बाहर बैठता, तो वहाँ मुझे परमिशन लेना पड़ा. मैंने ये कहाँ का हुआ, मैंने रेलवे स्टेशन में वगैरह ऐसा परमिशन रहता क्या. मैंने मतलब नहीं बेटा, कर जाके कर सकते, मतलब नहीं यहाँ परमिशन मुझे देखो, मैंने मेरा
अपना एक्सप्लोरर गुगुस ऐसा कुछ उसका चैनल है. अच्छा, चॅनलचं नाव. चैनल है. Okay. मैं इतना ये करने के गुगुस का जो भी त्याने पुलियाचं पण बरंच काय केलंय माझं करने के बाद भी मेरे बीबी के लिए मुझे परमिशन लेना पड़ा मैंने. ऐसा रहता का मैंने. बाप मी म्हणलं मेरे को वो हिस्ट्री जानने दे. बिना आपण इतिहास जाणल्याशिवाय आपण त्याच्यात कसा हात टाकायचा बरोबर. है ना. मी म्हटलं मेरे को जानने दे. थोडा वेळच नाही मिळाला मला की हे हा काय प्रकार आहे अच्छा. नाही का. खरंच पहिल्यांदाच ऐकत आहे. म्हणजे परमिशन तर लागत नसतेच. नाहीच लागत ना. मग तिथे कशाला परमिशन लावून ठेवली आहे. त्यानंतर गुगुसची सर्वात मोठी समस्या जर आपण बघितली तर रस्त्यांची समस्या आहे. गड्डे, नाल्या आणि जड वाहतूक खूप जास्त जात असते शहरातून. काय सांगू इच्छिता त्यावर. बघा आणि ट्रान्सपोर्टिंग वगैरे सगळं जे होतं ते शहरामधूनच होतं. ट्रान्सपोर्टिंगसाठी दुसरा रस्ता प्रोजेक्ट सुरू केलेला आहे पण अंमलात आणलेलं नाही. म्हणजे ते काही परत त्याच्यात काहीतरी घोळ झालेला आहे. आणि ट्रान्सपोर्टिंग, रस्ते, नाल्या, पाणी हे सगळं करणारच हो. काहून नाही करणार. हे सगळं तर होणारच. जेव्हा ग्रामपंचायत नंतर ही पहिली नगर परिषद बनत आहे तर डेव्हलप तर होणारच. रस्ते बनणारच, कचऱ्याच्या सुविधा वगैरे सगळ्या मूलभूत ज्या गरजा आहेत, जी आत्ता काळाची गरज आहे, जी त्वरित ॲक्शन घ्यायची जी गरज आहे, ज्या योजना आत्ता ज्या यंत्रणा आपण राबवायला पाहिजे त्या राबवायला पाहिजे. जसं एक महिलांची सुरक्षिततेसाठी कॅमेरेज महत्वाचे. आज 6 वर्षाच्या का 5 वर्षाच्या मुलीपासून 70 वर्षाची बाई सुरक्षित नाही आहे गुगुसमध्ये नाही, इंडियामध्ये. पण महिलांविषयी आज माझ्या ज्या मुली शिक्षण केलेल्या म्हणजे एकदम स्टेबल आहेत की करू शकतात. शिक्षण झालं आहे पण त्या मुलींना पण रोजगार नाही. आज लेकरं शिक्षण करून खर्रे खाऊन फिरून राहिले. व्यसन लागून राहिलं ना लेकरांना. शिक्षण असून सगळं ॲबिलिटी आहे त्यांच्याकडे पण रोजगारच नाही. मुलं फाशी लावून मरून राहिली ना. रोजगार नाही तर मरणार नाही तर काय करणार. सगळ्यात हे आहे की हे रस्ते, पाणी हे स्वच्छ सौंदर्यीकरण ते तर डंक्याच्या चोटवर होणार. त्याच्यात विषयच नाही. कारण म्हणजे मी आधीच बोलली ना की इतिहास घडवण्याची संधी तुमच्या हातात आहे. बरोबर. तुम्ही इतिहास घडवा, मी इतिहास बदलवणार. घडवा तुम्ही इतिहास. जेव्हा तुम्ही मला एवढं प्रेमाने मला प्रोत्साहन करून राहिले की मॅडम तुम्ही असे करू शकता, तसे करू शकता, ताई आंटी जे पण करून राहिले तर घडवा ना इतिहास. इतिहास तुम्ही घडवा. मी 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 बदलवणार. तो कसा मला बदलवायचा इतिहास घडवायचं तर तुमच्या हातात आहे ना. बरोबर. तर हॉस्पिटॅलिटीला घेऊन तुमचा काय विजन आहे. म्हणजे आज दवाखाने झाले परंतु त्या दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यात स्पेशली बऱ्याचशा गोष्टीचा तुटवडा असतो. माझं मत नाही, नागरिकांचं मत आहे. स्थानिक काय सांगू इच्छिता. हॉस्पिटलला धरून माझं नाही, सर्व नागरिकांचंच असं मत राहील का बा जे पण तात्काळ तिथे सुविधा देण्यात येते, जसे इमर्जन्सी पेशंटला जी देण्यात येते त्या सर्व सुविधा युक्त इथे हॉस्पिटल पाहिजे. ओके ओके. हां, म्हणजे कुठलाही कसलाही पेशंट आला तर रेफर करायची आवश्यकता नाही पाहिजे. तिथं एवढा म्हणजे डॉक्टरांचा जो स्टॉप राहणार तो ठेवायला पाहिजे. ते अनिस्टिया झाला, सर्जन झाला, गायनिक झाला, कोणी पण असो. जेव्हा सर्जन आणि आपण ICU हे सगळं ठेवतो, अनिस्टिया लागणारच तिथे. तर हे गायनिकचा काय विषय होता. म्हणजे आम्ही असं ऐकलंय की तुम्ही पाठपुरावा घेऊन गायनिकला अपॉइंट केलं होतं. आधी गायनिक नव्हता राजीव रतन हॉस्पिटलला. ओके. काय राजीव रतन हॉस्पिटल हे आमचं सर्वात मोठं हॉस्पिटल आमचे माननीय हंसराज अय्यरजी यांनी घोषित केलेलं आहे. आणि त्यानुसार तिथे त्या दवाखान्याला त्यांनी डेव्हलप पण केलेलं आहे. पण तिचे जो डॉक्टरचा स्टॉफ आहे तो स्टॉप आता नाही आहे. म्हणजे आधी पण नव्हता आणि आता पण नाही. ठीक आहे. बहुत कमी स्टॉफ आहे तिथे आणि डमी आहे. तो ॲक्टिव्ह स्टॉप नाही, जे डॉक्टरचा स्टॉप बोलताय मी. आणि तिथे काय मी जे पुलाचं आंदोलन केलं ती गर्भवती महिला, तर तिला आवश्यकता कोणाची होती. गायनिकची आवश्यकता. जर हॉस्पिटलमध्ये गायनिक आणि ICU आणि सीझर ऑपरेशनचं असतं, गायनिक असती तर सीझर केलंच असतं आणि वाचलीच असती. ICU नसतं तरी ऑक्सिजन लावून दिलं असतं. ठीक आहे ना. कसं ना कसं ते गायनिक तिने वाचवलं असतं. तर मी आमचे जे सबेरा साहेब आहेत त्यांच्याकडे आमची एक मांग ती पण होती की बा तुम्ही तिथे तत्काळ एक गायनिक पाहिजे आम्हाला. हां, गायनिक राहिली तर कोणती पण जी प्रेग्नेंट महिला राहणार तिला रेफर करायची आवश्यकताच नाही पडणार. ती जी पण स्त्री रोग तज्ज्ञ राहणार तिला हँडल करणार, ती ते सीजर करणार. गायनिक नव्हती तुमच्या पाठपुरावा. हां, गायनिक नव्हती तर
सरांनी, आमच्या सबेऱ्या सरांचं मी मनपूर्वक धन्यवाद म्हणते. त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन तिथे गायनिक पण अवेलेबल केलेली आहे आणि खूप छान मॅडम आहेत त्या. आता व्यवस्थित तिथे पूर्ण सीझर ऑपरेशन वगैरे सगळं सुरू आहे तिथे. ओके. त्यानंतर समोरच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं काय काय राहणार तुमचं जाहीरनामा काय राहणार निवडणुकीला? जाहीरनामा म्हणजे मी सर्वात जास्त महिलांच्या सुरक्षितेकडे लक्ष देणार. प्रत्येक वार्डामध्ये मी कॅमेरे, स्ट्रीट लाईट आणि एक असा जे कॅमेरे राहणार त्याच्यात मी एक असा ॲप लावणार. त्या ॲपद्वारे म्हणजे आम्ही महिलांचं जसं पोलीसवाल्यांनी जसा 100 जसा दिलेला आहे ओके. तर तसा महिलांच्या सुरक्षेसाठीच एक ॲप राहणार. स्पेशल महिलांच्या सुरक्षितेसाठी तो ॲप राहणार. आणि दुसरा एक ॲप मी बनवणार आहे बेरोजगारीचा. जसं आता बरेचसे मुलं आमचे डिजिटलमध्ये रोजगार हमी रोजगार.com वगैरे जे आहेत ना तिथे असतात. वर्तमानपत्र कोणी वाचतच नाही आमचे लेकरं. तिथे त्या साईडवर बघतात की काही जागा वगैरे निघाल्या आहेत का असं. तर मी माझ्या लेकरांसाठी असा ॲप देणार नगर परिषदकडून, आमच्या घुगुस नगर परिषद म्हणून. तर त्या ॲपद्वारे त्यांना समजणार की कुठे कुठे काय काय जागा निघाल्या आहेत आणि आवेदन कुठं द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे आपल्या घुगुस. आणि मी सगळ्यात जास्त प्राथमिकता बेरोजगारासाठी माझ्या घुगुसच्याच लेकरांसाठी देणार. बाहेरच्या व्यक्तीसाठी नाही देणार. कारण घुगुसचे जे स्थायी लेकरं आहेत तेच बेरोजगार आहेत. आणि त्याच्यात ज्या मुली पण आहेत, माझ्या शिक्षित मुली आहेत, त्यांना पण बेरोजगारी म्हटलं तर मेल फिमेल दोन्ही आलं. बरोबर. ॲपच्या माध्यमातून कारण हे जे आपण काही असं एक डब्बी ठेवून निवेदन टाकायचं नाही का, ते डब्बा राहते त्याच्यात ती जुनी पद्धत झाली. आता कुठं पोस्टमॅनच नाही दिसत आहे ना. सगळं तुमच्या हातातलं अँड्रॉइड मोबाईल आला, सगळं मोबाईलने काम होत आहे. तर तसा ॲप येणार. त्यानंतर कचऱ्याच्या समस्येला घेऊन, धुळाच्या समस्येला घेऊन खूप मोठी समस्या जे आता पोल्युशन आहे तर सर्वात जास्त आणि महत्वाची भूमिका तर आमचं घुगुस जे पोल्युशननेच वाया गेला आहे. नाहीतर घुगुसपेक्षा सुंदर गाव नाही चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये. आणि हे जे इंडस्ट्रियल एरियाने इथे जे कब्जा केलेला आहे, इंडस्ट्रियल एरिया म्हणजे जे स्टील प्लांट, सिमेंट फॅक्टरीवाले वगैरे जे पण आहेत, तर ह्या लोकांचा जो धूळ इकडे गावात येत आहे त्याच्यामुळे जे बी नागरिकांना स्वास्थ्याविषयी जे पण हे होत आहे हानिकारक, जे आपण कोणाचे डोळे चालले, किडनी चालली, अस्थमा तर मॅक्सिमम लोकांना होत आहे घुगुसमध्ये. अस्थमाचे पेशंट, मुळव्याधचे पेशंट, किडनीचे पेशंट, किडनी स्टोनचे पेशंट भरपूर प्रमाणात आहेत. आमच्या सर्वे कराल तर कधी तुम्ही दवाखान्यात जा, आमच्या कोल्हे साहेबाकडे, कुठल्या प्रायव्हेटच्या दवाखान्यात जा, सरकारी दवाखान्यात जा, पाईल्स, अस्थमा, किडनी स्टोन हे तर एकदम नॉर्मल झाले आहे. आणि महिलांमध्ये सुद्धा कॅन्सर वगैरे, स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, हे कशामुळे नाही का, ह्या प्रदूषणामुळे होते. जी बायाला कुठले व्यसन असतात, ती दारू पिते का सिगारेट पिते, दारू कशामुळे तिला स्तनाचं हे होणार किंवा गर्भाशयाचं कॅन्सर होणार, प्रदूषणामुळे होत आहे ना. तर हा प्रमाण पण इथे घुगुसमध्ये भरपूर वाढलेला आहे. तर त्याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे, मी देणार. त्यानंतर आला विषय रस्त्यांचा. रस्त्यामध्ये सुद्धा बरेचसे खड्डे वगैरे. रस्ता जसा वस्तीतला जो आमचा रस्ता आहे घुगुसचाच, कारण इकडे WCLच्या रस्त्याचं काही हे नाही. WCL पूर्ण रोडचं जे पण टेंडर निघते रिपेरिंग करतच राहते. थोडं बहुत आता हे राजीव रतनपासून हा रस्ता आता कामामुळं तो खराब झाला. आतमधले रस्ते तर सुरूच राहतात. पण मी ऑल ओव्हर घुगुस प्लस WCL एरिया पकडूनच बोलत आहे की रस्ते पण म्हणजे एक नंबर करण्याचा मी प्रयत्न करणार. म्हणजे आज जो रस्ता आहे त्याच्यातून म्हातारा जर गाडी टाकत आहे असा, तर तो असा अनबॅलन्स होत आहे. अनबॅलन्स होत आहे. गाडीवर कोणाला हार्ट बीट्स वाढलेला आहे, त्याला दवाखान्यात नाही, तर तो अनबॅलन्स होत आहे. तो दवाखान्यापर्यंत पोहोचणार का नाही पोहोचणार, चालकाला भीती असते की मी याला पोहोचू शकतो का नाही पोहोचू. म्हणजे गर्भवती महिला आहे, आपण तिला गाडीने नेत आहोत, उबड खाबड रस्ता आहे, चालकाला भीती आहे बाई डिलिव्हरी तिथे होणार की रस्त्यात होणार आहे ना, ही भीती आहे. तर त्याच्यामुळे रस्त्याला पण मी आधी प्राथमिकता देणार. आणि जसं स्वच्छता आहे, तर रस्ता आला तर रस्त्याच्या बाजूला ज्या नाल्या आल्या आहेत, तर आमच्या इथे पूर्ण ओपन नाल्या आहेत. ओपन नाल्यामुळं त्याचा स्मेल, घाण वगैरे सगळं, आणि बाजूला कुठे काढतात, कधी ते आमचे काढतात आणि बाजूलाच ठेवतात, परत गाड्या येणं जाणं करून परत नालीमध्ये जाते. याच्याने आमने सामने लोकांचे वाद पण होतात. तर नाल्या ज्या आहेत
त्या अंडरग्राऊंड झाल्या पाहिजे. कुठलीच नाली ही ओपन नाही दिसली पाहिजे. नगर परिषद बन रही ना भाई, ग्रामपंचायत थोड़ी ना है बरोबर. ओपन रखने के लिए. बरोबर. ग्राम पंचायत में थी ओपन, तुम ग्राम पंचायत है, अभी तो नगर परिषद बन रही ना, उसको अंडरग्राउंड करो ना, स्मार्ट सिटी बनाना है ना घुगुस को. तर घुगुसचं जर काही आपण इतिहास बघितला तर बरेचसे मंदिरं सुद्धा आहे या परिसरामध्ये आणि वडाजुगार सारखी सुद्धा तीर्थक्षेत्र आहे ज्यात मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्तांनी घेरलेले असतात. पर्यटन स्थळं आहेत. परंतु घुगुस प्रॉपर शहरामध्ये जर आपण विचार केला तर धुळ्याच्या व्यतिरिक्त आपल्याला इतर कोणतंही असं आकर्षित असं म्हणजे धुळ्यामुळे शहर प्रसिद्ध आहे तुमचं घुगुस. काय सांगू इच्छितात पर्यटनाला घेऊन, काय विचार आहे तुमचं? मंदिर असो विहार असो, मी त्यांना आणखी डेव्हलप करणार, चांगलं डेव्हलप करणार. धुळामुळे असं काही नाही आहे. त्याला पण आम्हाला कसं प्रोटेक्ट करता येणार, ते जे जुने मंदिर आहे त्याला मी कसं प्रोटेक्ट करून आणखी जास्त मोठं सुंदर त्याचं सौंदर्यीकरण कसं करू शकते. त्याचबरोबर आमच्या घुगुसला 2 स्मशानभूमी आहेत. एक बौद्ध स्मशानभूमी आहे आणि त्याला लागूनच दुसरी हिंदू स्मशानभूमी आहे. तर मी प्रामाणिकरित्या ह्या दोन्ही स्मशानभूमीला मी कसं डेव्हलप करू शकते, म्हणजे तिथं मी काय काय व्यवस्था देऊ शकते, मी याच्याकडे दक्षतापूर्वक लक्ष देणार. आणि म्हणजे एक असं अट्रॅक्शन त्या स्मशानभूमीचं, जसं आपण कुठं जातो अरे बाबा स्मशानभूमी हे दूर से जाओ अशी भीती, तर एक स्मशानभूमीमध्ये मी एवढं सौंदर्य करून टाकणार की कोणाला वाटणारच नाही, बगीच्यासारखं सुंदर निवांतमध्ये शांततेत असं बसासाठी. पाण्याचं तिथे सुविधा असायलाच हवं. पाणी एक असं आहे स्मशानभूमीमध्ये, आम्ही भुकेत आनेने लढत भुकत आपले जे रिश्तेदार असतात, मित्रपरिवार असतात ते जातात. तर कुठल्या स्मशानभूमीमध्ये नळाची वगैरे व्यवस्था आहे, कुठल्या स्मशानभूमीमध्ये नळाची व्यवस्था नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तर कुठंच नसते. तर तिथं पण असं काही पाण्याच्या ह्या लावायला पाहिजे. आणि जसं काही साहित्य आहे तर काही साहित्य तिथूनच तिथेच उपलब्ध व्हायला पाहिजे. प्रोव्हाइड करता आलं पाहिजे जनतेला. म्हणजे ज्याचा रिश्तेदार गेलेला असतो तो मानसिक शारीरिकदृष्ट्या पूर्ण खचून असतो. तर त्याला जास्त त्रास न देता त्याच्या सगळ्या गरजा कशा तिथल्या तिथं पूर्ण होतील गावातल्या गावात. आज कोणाकडे कुठलाही रिश्तेदार एक्सपायर्ड होतो, कोणी होतो, तर चंद्रपूरहून पूर्ण सामान आणावं लागते. बरोबर. घुगुसमध्ये उपलब्ध नाही. घुगुसमध्ये काही. तर ह्या सर्व गोष्टी घुगुसमध्ये होणार. एक शेवटचा प्रश्न राहणार, धार्मिक स्थळं सुद्धा आहेत घुगुसमध्ये बरेच, आणि एक टुरिस्ट स्पॉट म्हणून जसं म्हणजे बऱ्याचशा जागा आपण बघतो, ते तुमच्या मते पर्यटन स्थळ म्हणून तुम्ही कोणत्या जागेला बघता आणि त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे की काय, आणि कशा पद्धतीने तुम्ही करू इच्छिता जीर्णोद्धार? एखादी जागा, तलाव, टुरिस्ट प्लेस, कारण एखादं टुरिस्ट स्पॉट राहिलं शहरामध्ये तर त्या शहराचं एक आकर्षण राहतं परिसराला. जसं 2 नंबरच्या तिकडे घुगुसचं एक घुगुसमध्ये मला असं वाटतं की धुळामुळे सगळे टुरिस्ट स्पॉट खराब आहेत, पण त्याला करता येते असं नाही आहे. कुठेही काही ना काही अडथळे येतातच. इथे पोल्युशनचा अडथळा आहे म्हणून आपण ते केलं नाही पाहिजे असं नाही आहे. आपण ते करायला पाहिजे. यश नाही येणं, यश कसं आणणं ते आपल्या कामावर निर्भर करते ना. तुमच्या मते असं कोणतं टुरिस्ट स्पॉट आहे जे आणखी चांगलं डेव्हलप व्हायला पाहिजे आणि जे पर्यटक आहे त्यांना आकर्षित करण्यासाठी ते योग्य राहणार? इथे मार्केटमध्ये एक कुवारी तलाव आहे, 7 कुवारी तलाव म्हणून आहे. ओके. आणि एक बिलकुल मार्केटला लागून एक तलाव आहे, ते बुजवतात, कधी बुजवतो म्हणतात. ते आमच्या दीक्षित भैयाच्या प्रॉपर्टीमध्ये येते वाटते ते तलाव, की त्यांची प्रॉपर्टी त्या तलावाला लागून आहे. त्याच्या डिटेल्स माहीत नाही मला, पण असे हे 1-2 स्पॉट आहेत. तर याला चांगलं डेव्हलप करून याचं सौंदर्यीकरण करून असंच काही स्पॉट बनवता येते. जसे आज कुणाकडले 6-6, 7-7 हजार स्क्वेअर फीट जागा आहे, म्हणजे कुणा लोकांकडे इथल्या रहिवाशांकडले, तर मीना बाजार याच्यासाठी वगैरे ते जागा देतात. आणि तिथे हे मीना बाजार वगैरे पुरा आपला 1 महिन्याचा पूर्ण घेऊन येतात आणि तिथे चांगला व्यवसाय करून जातात. चांगला व्यवसाय. तर प्रशासकीय जागेवरती सुद्धा असं काही, तर आपल्या गव्हर्नमेंटच्या ज्या जागा आहेत तिथे त्या जागेवर आपणही असं काय करून आपल्या महिलांना, आपल्या लेकरांना रोजगार देऊ शकतो. बरोबर. तो रोजगार तर गावात छोटा रोजगार आहे हो. माझ्या लेकरांसाठी तर मी म्हणजे शासनातला रोजगार करणार, मी टेम्परवारी रोजगारने काय होते. म्हणजे घुगुसमधल्या प्रत्येक बेरोजगाराला रोजगार मिळणार, 100% मिळणार. माझ्या लेकराच्या पाठीशी त्याची माय आहे.
आणि मायच्या पाठीशी माझे लेकरं राहिले पाहिजे. जोरदार, म्हणजे एक जोरदार जाहीरनामा आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे. स्मार्ट घुगुस शहर अशा प्रकारचे काही आयडियाज, इनोव्हेशन्स आणि मॅनिफेस्टो मालाताई मेश्राम यांच्याकडून आपल्याला ज्ञात झालेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं या परिसरामध्ये आता नगर परिषद आणि पहिली नगर परिषदची ही निवडणूक आहे. घुगुस ग्रामपंचायत होती आणि आता नगर परिषद झालेली आहे. पहिलं नगराध्यक्ष पदाचं मानकरी कोण ठरेल, काय वाटतं तुम्हाला सांगा. निश्चित महिलाच असेल, परंतु तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. मालाताई मेश्राम यांचे कार्य तुम्हाला कसे वाटते ते सुद्धा नक्की कळवा. धन्यवाद.